भंडाऱ्यामध्ये नाना पटोले आणि शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांचं आता मनोमिलन झाल्याचं समजतंय। भंडाऱ्यात काँग्रेसनं शिवसेनेसोबत युती केल्याची ही बातमी आहे। भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी म्हणून काँग्रेसनं शिवसेनेसोबत आता जुळवून घेतल्याचं समजतंय। खासदार असतील, आमचे भंडाऱ्याचे आमदार भोंडेकर असतील, मी असेल, आम्ही तिघही या जिल्ह्याच्या दूध संघाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत। दुष्ट मानसिकतेचे लोक या दूध संघामध्ये वारंवार येण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामधून हा दूध संघ संपवायचा आणि सगळ्या प्रायव्हेटला हे दूध शेतकऱ्यांनी विकावा आणि तो कमी दरात विकावा आणि मोनोपॉली चालावी असा प्रयत्न ते करतात आहेत। आणि म्हणून त्यांचा हा जो प्रयत्न जो आहे तो हाणून पाडण्यासाठी आम्ही तिघही एकत्रित आलेलो। याला राजकीय कुठलाही आपण गालबोट लावू नये। ह्या दूध संघाची जे पार्श्वभूमी आपण समजून घेतलं तर जुनं जे कोणी अध्यक्ष होते त्यांनी ही दूध संघ पुन्हा डबघाईस आणला। त्यांना डबघाईस आणल्यामुळे काही लोकांनी, त्यांच्याच काही पक्षाच्या लोकांनी त्यांना अविश्वास आणून त्यांना बाहेर काढण्यात आलेला होता आणि आता तेच लोक त्यांच्यासोबत बसून त्याच दूध संघाची निवडणूक लढवतात। तर याच्या विरोधात म्हणून आम्ही ह्या सामील झालेलो आहोत। आज आम्ही तीन ह्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी इथे आम्ही एकत्र आलो आहोत आणि आमचा विषय फक्त हा विषय ह्या दूध संघाला वाचवायचा आहे। आमचा कुठेच इथं राजकीय विषय नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।